हा आठवडा मकर राशीच्या जातकांना आर्थिक शिस्त, भावनिक मुक्तता आणि वैयक्तिक विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक बदलांची शक्यता आहे. नवीन संधी प्राप्त होतील व त्यांचं तुम्ही योग्य ते चीज कराल. निर्णय घेताना योग्य ती काळजी घ्या. व्यवसायात नवीन करार आणि ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, परंतु कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी जाणकारांचा आणि अनुभवी असणाऱ्या व्यक्तींचा जरूर सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मकर राशीच्या जातकांना संमिश्र असणार असून 1 महिन्यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून जो लाभ आहे तो ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. मात्र नवीन गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करताना योग्य ती काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. घरातील वृद्धांवर खर्च होण्याची शक्यता या आठवड्यात आहे. प्रेम आणि नातेसंबंधात या आठवड्यात मकर राशीच्या जातकांच्या जीवनात स्थिरता राहील, परंतु संवादात सुस्पष्टता असणे गरजेचे आहे. संबंध मजबूत करण्यासाठी एकमेकाच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा. योग्य ते अंतर ठेवून बोला. काही कारणास्तव गैरसमज निर्माण होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता आणि संतुलन संयमित ठेवणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर द्या. महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा. नवीन व्यावसायिक संधींचा विचार करताना सर्व बाजूंनी साकल्याने विचार करून त्याच्यातील अनुभवी लोकांचा सल्ला जरूर घ्या. मकर राशीच्या जातकांना शुभ रंग आहे गडद निळा. शुभ अंक आहे 4 व 8 आणि मकर राशीच्या जातकांना घातवार आहे मंगळवार, म्हणजे शक्यतो कुठल्याही कामाची सुरुवात मंगळवारी करू नका. कुंभ रास